मुंबईच्या उंच बिल्डिंग्स, लोकल ट्रेनची धावपळ, 24 तास जागा असलेले शहर. पण याच मुंबईत जिथे आज मेट्रोचे खांब उभे आहेत, जिथे हजारो गाड्या रोज धावतात, तिथेच दडलं आहे एक 1500 वर्ष जुनं रहस्य. होय, मी बोलते जोगेश्वरीच्या लेणींविषयी. या लेणी नेमक्या कुठे आहेत ते बघू. ही लेणी आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोगेश्वरी भागात. आजूबाजूला बाजार, रस्ते, गाड्यांची गर्दी आणि मध्येच एक प्रचंड दगडी रचना. इतिहासकारांच्या मते या लेणींची निर्मिती इसवी सन 6व्या शतकात झाली, म्हणजे जवळपास 1500 वर्षांपूर्वी. त्या काळात भारतात अनेक राजवंश होते. पश्चिम भारतात कल्चुरी राजवंश आणि नंतर चालुक्य राजवंश यांचा प्रभाव होता असं मानलं जातं. ही लेणी मुख्यतः बौद्ध असून नंतर शैवांच्या ताब्यात आली असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच भगवान शिवाची उपासना इथे होत होती. या लेण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भव्यता. नाजूक कोरीव कामापेक्षा इथला आकार आणि विस्तार मन मोहून टाकतो. ही लेणी कशी बांधली गेली ते आता बघूयात. आज आपण सिमेंट, क्रेन, मशीन्स वापरतो, पण त्या काळात होता तो फक्त हातोडा आणि छिन्नी. याचा वापर करून संपूर्ण डोंगर खोदून तयार केलेली ही रचना आहे. इथे आधी डोंगर होता आणि मग त्यात खोदून मंदिर तयार केलं गेलं. हे काम किती वर्ष चाललं असेल, किती कारागीर लागले असतील याची नेमकी नोंद तर नाही, पण कल्पना करा त्या कष्टाची, त्या मेहनतीची. जोगेश्वरी लेणी या मुंबईतील सर्वात मोठ्या गुफा मानल्या जातात. इथल्या प्रवेशद्वाराजवळ नटेश आणि लकुलिश यांच्या मूर्तींचे अवशेष दिसतात. आत गेल्यावर मुंबईतील सर्वात प्राचीन गणेश मूर्ती आणि सप्त मातृकांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यामध्ये एक मोठा मंडप, दगडी स्तंभ आणि आतमध्ये गर्भगृह आहे. गर्भगृहात आहे एक विशाल शिवलिंग. पण एवढंच नाही, इथल्या भिंतींवर कोरलेल्या मूर्ती म्हणजे अगदी दगडात असलेल्या जिवंत कथा आहेत. 11व्या शतकातल्या शिलालेखात इथे शिव आणि देवी दोघांचे पुजारी असल्याची माहिती मिळते. या पुजाऱ्यांना अनेक करारांमधून सूट देण्यात आली होती. इथल्या पूजा अर्चेसाठी इथे दान केलं जायचं. इथे भगवान शिव आणि पार्वती सारीपाट खेळतानाची दृश्य आहेत. विवाह प्रसंगी लाजणारी पार्वती, नटराज रूपातील शिव, अर्धनारीश्वर, महिषासूर मर्दिनीचे प्रभावी शिल्प आणि असे अनेक पौराणिक दृश्य इथे तुम्हाला पाहायला मिळतील. या शिल्पांमध्ये भाव, हालचाल आणि शक्ती स्पष्टपणे जाणवते. दगडाच्या असून सुद्धा त्या मूर्ती जिवंत वाटतात. विशेष म्हणजे या लेणींची शैली काही प्रमाणात एलिफंटा केव्स आणि एलोरा केव्स यांच्यासारखीच दिसून येते. काही इतिहासकार तर म्हणतात की जोगेश्वरी लेणी ह्या त्या दोन्हींपेक्षा जुनी असू शकतात. आता जोगेश्वरी हे नाव कुठून आलं ते बघू. असं मानलं जातं की इथल्या देवीच्या नावावरून या भागाला जोगेश्वरी असं नाव पडलं. काही जण म्हणतात की योगेश्वरी या देवीच्या नावापासूनच जोगेश्वरी हे नाव तयार झालं. इतिहासात अनेक गोष्टींचे ठोस पुरावे तर नसतात, पण त्या कथा जिवंत असतात. या लेणीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आपण समजून घेऊ. या लेणी फक्त पर्यटन स्थळच नाहीत, तर आजही इथे पूजा होते. इथे देवीची मुख्य देवता म्हणून स्थापना झाली. त्यामुळे आजही हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं आणि देवीची इथे पूजा केली जाते. गर्भगृहात असलेल्या शिवलिंगासमोर उभं राहिलं की एक वेगळी शांतता जाणवते. बाहेर शहराचा गोंगाट, आत मात्र गूढ शांतता. जणू काळ इथे मागे फिरतो. 1500 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ. पावसामुळे, प्रदूषणामुळे आणि दुर्लक्षामुळे इथला काही भाग झिजलाय. मुंबईच्या वाढत्या शहरीकरणामुळे या लेणींवर परिणाम सुद्धा झालाय. काही भागांवर अतिक्रमण झाल्याची सुद्धा नोंद आहे. सध्या या लेणींची देखरेख आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया करते. पण प्रश्न असा आहे की आपण आपल्या वारशाचं किती जतन करतो? आज ह्या लेणी कोणत्या अवस्थेत आहेत हे तुम्हाला माहित आहे का? इथे भिंतीवर प्लास्टिकच्या पिशव्या, आत रिकाम्या दारूच्या बाटल्या, कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग आणि काही ठिकाणी तर हे अक्षरशः ठिकाण डम्पिंग ग्राउंड सारखं दिसतंय. जर आपणच आपला इतिहास कचऱ्यात टाकणार असू तर उद्या आपल्या संस्कृतीची गोष्ट कोण सांगणार? आज आपण परदेशातल्या प्राचीन स्थळांवर व्हिडिओज बघतो. इजिप्तचे पिरॅमिड, रोम मधली ऐतिहासिक स्थळं, पण आपल्या मुंबईत असे 1500 वर्ष जुन्या वारशाकडे आपण किती वेळा पाहतो? लोकल ट्रेननी जाताना जोगेश्वरी स्टेशनवर तर उतरतो, पण किती जण त्या ठिकाणी लेणी पाहायला जातात? कल्पना करा, 1500 वर्षापूर्वींचा एक शिल्पकार ज्याने हातात छिन्नी घेतली, दगडावर प्रहार केला, त्याला माहित सुद्धा नसेल की हजारो वर्षांनी कोणीतरी त्याची कथा सांगेल. आज आपण त्याचं काम पाहतो, पण त्याचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. इतिहास नेहमी राजांची नावं सांगतो, पण खरे कलाकार अनामिकच राहतात. तर मित्रांनो, ही होती मुंबईच्या गोंधळात दडलेली जोगेश्वरी लेणींची गोष्ट. जर तुम्हाला वाटत असेल की जोगेश्वरी लेणी वाचली पाहिजेत, तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला जर इतिहास आणि अशी रहस्य आणि अशा अनेक अनोख्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.